महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीतर्फे शिरपूर आगारात एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांना वेतन देण्यात यावे। कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर राज्य परिवहन कामगारांना लागू करावा। घरभाडे आदी वित्तीय मागण्यांसाठी शासनाकडे सतत मागणी करत आहेत। या मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनात शिरपूर आगारातील सर्व कामगार कर्मचारी सहभागी झालेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाला पाहिजे। राज्य शासन सगळ्यांना देत आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने सहकार्य करायला तयार नाही। आम्ही अहोरात्र राबणारे कर्मचारी आहोत, एसटी साठी रात्रंदिवस झटणारे लोक आहोत। तुम्ही प्रवाशांसाठी आपले महाराष्ट्र राज्यातील जेवढे लोक आहेत त्यांना पाहिजे त्या सार्वजनिक ज्या फॅसिलिटी सगळ्या देत आहेत। आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना आम्हाला कुठल्याही पद्धतीने आम्हाला सहकार्य करत नाही आहेत। तसेच आमच्याकडे साधन सामुग्रीचा अभाव आहे। आमच्याकडे नवीन एसटी नाही आहेत, आमच्या नव्या बस नाही आहेत, तरी सुद्धा आम्ही महाराष्ट्र राज्याच्या प्रवाशांना आम्ही योग्य त्या पद्धतीने न्याय देत आहोत। आमच्याकडे साधन सामुग्री नसताना सुद्धा आम्ही लोकांना प्रवास सुखरूप देत आहोत, तरी आम्हाला कोणत्याही पद्धतीने महाराष्ट्र शासन आम्हाला न्याय देत नाही। त्यासाठी आमचं धरणे आंदोलन आज इथे केलेलं आहे। तरी शासनाने आमच्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे।